वेलकम टू काला घोडा आर्ट फेस्टिवल. तर मित्रांनो, फायनली आपण आज फर्स्ट टाइम आलो काळा घोडा फेस्टिवलला. तर इथे खूप मोठा आर्ट फेस्टिवल आहे मुंबईचा. आणि तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स आहेत ते. तर मित्रांनो, ते झाडाच्या रूट्सपासून बनवलं आहे हे. तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त असं पैंजण बनवली आहे. आणि इथे जेवढी पण गोष्टी बनवतात हे सगळे रिसायकलपासूनच बनवतात. तर तुम्ही इथे मुंबईमध्ये असाल तर सॅटर्डे संडेला नक्की व्हिजिट करा. तर आता बघू आपण पुढे बरेच काही गोष्टी आपल्या बघण्यासारख्या. ऑफ डिझाईन ही नाही हे डिझाईन तुम्ही बघितलं असेल मगाशी ते कर्माचं खूप चांगलं बनवलेलं. असं खूप प्रकारे आर्ट्स यांनी बनवले तिथे आणि बघण्यासाठी आणि फोटो ज्यांनी खूप ज्यांना आवडतात फोटो वगैरे काढतात त्यांच्यासाठी तिथे म्हणजे खूप सारे फ्रेम्स आहेत. तर तुम्ही या आणि तुमच्या गर्लफ्रेंडबरोबर नक्कीच या. तर बघू शकते पाठीमागे या साईडला पण खूप चांगला आर्ट बनवलं त्यांनी इथे. तर वरती डेव्हिल आणि खाली एंजल आहे अशा प्रकारे बनवलं. तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघू शकता हा हार्ट आहे आणि तोच तुम्हाला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर फायनली तुम्ही इथे बघू शकता इथे खूप प्रकारचे आर्ट तुम्हाला बघायला भेटेल. कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणी भागाची तुम्हाला आर्ट्स बघायला भेटतील. वुडन आर्ट झालं, ॲल्युमिनियमवरती आर्ट केलं आहे त्यांनी. त्याच्यावरती खूप सारे पेंटिंग्स आहेत आणि ह्याची ऑलमोस्ट स्टार्टिंग प्राईस 500 आहे. आणि किचन्स किंवा गुडीज हे तुम्ही परचेस करू शकता. शोपीस वगैरे आहे हे तुम्ही परचेस करू शकता आणि यांना सपोर्ट करू शकता. ऑलमोस्ट 500 रुपीज रेंज आहे स्टार्टिंग प्राईस. तर मित्रांनो, फायनली आपण बघितले बरेच गोष्टी आणि हे ऑलमोस्ट 500च्या रेंजला आहेत आणि खूप युनिक आर्ट्स आहे आणि त्यांची आर्टची ॲक्च्युली व्हॅल्यू नसतेच कधी. तर तुम्ही इथे याल तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटेल. प्रत्येक देशाच्या आलेत, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बरेच ठिकाणचे इथे आर्ट दाखवतात ते लोक. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि त्यांचा आर्ट बघू शकतात. तर प्राईस पण आहे कम्पेअर टू प्राईस मी नाही सांगू शकत ॲक्च्युली त्यांच्या आर्टच्या हिशोबाने प्राईस आहे. पण तुम्ही या आणि इथे नक्की व्हिजिट करा. आणि फायनली आपलं बघून झालेलं आहे पूर्ण आणि काळा घोडा फेस्टिवलला. आणि आज ब्लॉग सगळं ओपनली करतो आहे. पण आपल्याकडे माईक आहे आणि ॲक्च्युली इथे सगळेजण ब्लॉगच करत आहेत आणि सगळ्यांकडे कॅमेरा आहे. पहिलं असं नव्हतं. पहिलं मी यायचो 2021च्या टायमाला, तेव्हा खूप शाय वाटायचे आणि तेव्हा कोणच असं व्लॉग नव्हतं करायचं आणि मी कॅमेराने करत तेव्हा. पण आता आयफोन आहे, गोष्टी अपग्रेड झाल्यात आणि आता कोणाला फरकच नाही पडत. तर आता आपण एंड करू आणि भेटूया नेक्स्ट टाईम अशाच व्हिडिओमध्ये.